नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर मधील वाळूज येथे. आपण बघू शकत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आत्ताच शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण गावात आलेले. ज्या शेतकऱ्याची शेती कमजोर झालेली ते तिचं माती परीक्षण करून देण्यात येणार आहे. अण्णा काय सांगाल अण्णा, कशा प्रकारे शेतकरी मदत होईल? कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यासाठी चांगल्या प्रकारचा माहिती घेतला, त्याबद्दल मी वाळूज गाव शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सर्व माझ्या सहकारी शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपापल्या शेतातील माती आणून परीक्षण करून घ्या. हे मोफत परीक्षण आहे. त्यामधून आपल्या शेतीमध्ये पिके कशी घ्यावायची याची पुरेपूर आपल्याला माहिती मिळणार आहे. तरी सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या शेतातील माती आणून या ठिकाणी परीक्षण करून काय सांगाल? माझं म्हणणं परीक्षण पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रात पाहिजे, नाही पाहिजे. सर्व शेतकऱ्याच्या महाराष्ट्राला लाभ भेटा. समितीचे सभापती सचिन भाऊ काकडे काय सांगाल या संदर्भात? आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरच्या वतीने आमदार प्रशांत बम आणि आमदार बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याची माती प्रशिक्षण करण्याचे नियोजन केलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या शेतीचे मातीचं प्रशिक्षण करून घ्यावे आणि याचा लाभ आपलं पीक उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी होणार आहे. तरी आमचे सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी मंडळ यांच्या वतीने हा प्रोग्राम राबवण्यात येतो. सोबत आहे रतिराव भाऊ. भाऊ काय सांगा, कशा प्रकारे शेतकऱ्याला फायदा होईल माती परीक्षण झाल्यानंतर? माती परीक्षण झाल्यानंतर शेतीमध्ये किती हे आहे तर त्याच्यामुळे पावर हे असतं, शेतीचे जंतू किंवा पांढरे पैशासाठी किंवा शेतीमध्ये उत्पन्नासाठी त्याच्यामुळे परीक्षण केलेलं चांगलं असतं आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळे खूप फायदे बी असतात ना. याच्यापासून काय सांगा तुम्ही, कसं राहील शेतकऱ्याचं उत्पन्न वगैरे? नाही, उत्पन्न वगैरे म्हणजे प्रशिक्षण केलं, शेतीचं प्रशिक्षण केल्यामुळे मग माहिती भेटली तर मग त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर केलं तर खूप फायदे होतात. केल्यानंतर कृषी बाजार समितीला काय सांगा सांगणार की बुवा जरा शेतकऱ्यासाठी तुम्ही जर काही योजना किंवा अशा काहीतरी दिले तर शेतकऱ्याचे खूप फायदे होतात. कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। गंगापूर कृषी बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी स्पेशल माती परीक्षण चालू केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण आलेलो आहे आरगडे यांच्या मळ्यामध्ये. आपल्यासोबत आहे शेतकरी, आपल्यासोबत आहे वागचौरे भाऊ. काय सांगा? कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत माती परीक्षण करण्याचं काम सचिन काकडे सरांनी, सभापती यांनी जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून, व भांड मॅडम कृषी अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून
माती परीक्षण करून घेण्यास सांगितलं व आमचं उत्पन्न चांगल्या प्रकारे उत्पन्न काढता येईल, त्याच्यात कोणते घटक आहे कोणते नाही हे आपल्याला निश्चित कळणार. त्यामुळं आम्ही ती माती परीक्षणासाठी माती नमुना आणून दिलेला आहे. धन्यवाद. आपल्यासोबत केटी साहेब काय सांगा? काय नाही, ज्याची आवश्यकता होती आपल्याला इलाजापेक्षा निदान होणं हे आवश्यक असतं. त्याच पद्धतीनं आपल्या शेतीची माती तपासणी होऊन त्याच्यात कोणते घटक हे आपल्याला माहीत पडले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढं पिकांसाठी कोणते खतं काय द्या हे आवश्यक होतं. आणि ही यांनी जे योजना किंवा जे हे माती परीक्षण उपक्रम चालू केला याबद्दल आम्ही त्यांचे आपण बघू शकता आपल्यासोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्यात जी गाडी आलेली माती परीक्षणाची त्या संदर्भात शेतकऱ्या कसे फायदा होईल आपल्यासोबत कृषी मॅडम काय सांगा? आपण ज्या जमिनीमधून उत्पन्न घेतो त्या जमिनीमध्ये जे उपलब्ध अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्याचे आपल्याला परीक्षण करायचं, माती परीक्षणाद्वारे माहिती करून घ्यायची आहे. तर ते जे खतं आहेत ते पिकाला किती प्रमाणात लागतात आणि आपल्या जमिनीमध्ये किती उपलब्धता आहे याच्यावरून आपण पिकाचा खताचा डोस ठरवतो. तर आपल्याला जे वरती आपण खत देतो, जोड खत देतो किंवा आणखीन रासायनिक खतं देतो, तर हे खतं अनावश्यक न देता आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच खताचे आपण मात्रा पुरवण्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. धन्यवाद. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आम्हा शेतकऱ्यांना असं सांगितलं की माती परीक्षण आपण करून घ्यावे, की आपल्या मातीमध्ये कोणते घटक कमी आहे किंवा जास्त आहे. त्यानुसार आम्हाला मार्गदर्शक आमच्या कृषी सहाय्यक प्रमिला भांड मॅडम आणि सभापती श्री सचिन भाऊ काकडे साहेब यांनी आम्हाला एक मार्गदर्शन सांगितलं की असं माती परीक्षण करून घ्यावी जेणेकरून फायदा होईल. हा, जेणेकरून आमचा फायदा होईल. काय सांगा? हे माती परीक्षणाचा फायदा म्हणजे असं आहे की जेणेकरून समजा जे घटक लागेल मालाला तेच आपल्याला देता येईल. आणि जे समजा अगोदर कसं होतं माती परीक्षण नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही काही पण टाकायचो, म्हणजे अंदाज येत नव्हता, खर्च वाढलेला होता. आता याच्यामुळे काय होऊन जाईल, नेमकं जे कमी आहे तेच टाकते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.